राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून 7/12 उतारा कोरा करावा या मुख्य मागणीसाठी सुरू झालेली 7/12 कोरा या पदयात्रेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यात झाली। आता ही पदयात्रा एक व्यापक लोक चळवळ बनली आहे। या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री बच्चू कडू करत असून त्यांना शेतकरी, अपंग बांधव, शेतमजूर, महिला आणि युवक वर्गाचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। 11 जुलै रोजी दिग्रस तालुक्यातील तुपटाकडे येथे मुक्काम करत सभा घेतली। या पदयात्रेदरम्यान आयोजित सभांमध्ये बच्चू कडू यांनी शासनावर निशाणा साधत म्हटले की शेतकरी दिवसरात्र कष्ट करून अन्न उत्पन्न करतोय, मात्र त्यालाच कर्जबाजारीपणाचा कलंक सहन करावा लागतोय। त्याचा 7/12 कायम कर्जाने माखलेला असतो। आता ही स्थिती बदलली पाहिजे। ही लढाई शेतकऱ्यांच्या न्यायाची आणि आत्मसन्मानाची आहे असे ते म्हणाले। या पदयात्रेला स्थानिक ग्रामस्थांकडून या यात्रेचे अन्न, पाणी, निवास आदी स्वरूपात स्वागत आणि सहकार्य केले जात आहे। काही ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे शेतकरी, युवक व महिलांनी स्वागत केल्याचे दृश्य पाहायला मिळाले। बच्चू कडू यांची ही पदयात्रा केवळ राजकीय हालचाल नसून ती जनतेच्या हक्कासाठीची क्रांती ठरत आहे। गावोगावातून मिळणारा पाठिंबा पाहता ही यात्रा राज्य शासनावर निश्चितच दबाव निर्माण करेल। शेतकरी, अपंग, मजूर आणि दुर्बल घटकांसाठी ही आंदोलनाची ठिणगी आता ज्वाला बनण्याच्या मार्गावर आहे। आम्ही जिवंत आहे हे दाखवत होतं। दुसरं जे काही अस्तित्वहीन शेतकरी, शेतमजूर झालेला आहे त्याला जागृत करायचं काम आहे आणि तो जागृत झाला तर मग सरकार जागृत होईल। म्हणजे सरकारला जो परिणाम जाणवला पाहिजे शेतकरी म्हणून, तसं जातीचा परिणाम जाणवतो, धर्माचा जाणवतो, तसं तो शेतकरी म्हणून पण आणि मजूर म्हणून पण कष्टकरी समाज हा जाती धर्मात घेतलेला आहे, पक्षात घेतलेला आहे आणि आता मला वाटतं शेतकरी म्हणून अस्तित्व संपलेलं आहे। तो कधी शेतकरी राष्ट्रवादी होतं, कधी भाजपचा होतं, कधी शिवसेनेचा असतो। विविध जाती आणि पक्षात तो जागल्यामुळं त्याचा जो दबाव आहे किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो संपलेला व्यवस्थित आहे। तर त्याला तो प्रभावशील करणे, आम्ही तुमच्यासाठी, जातीसाठी नाही तर आम्ही शेतकरी मजुरासाठी जिवंत आहोत हे सांगणे आणि याचा आपोआपच परिणाम सरकारवर पाडणे। प्रश्न असा आहे की आपण यवतमाळ जिल्ह्यात काय निवडला कर्जत पहिली आत्महत्या आहे। वसंतराव नाईक हरित क्रांतीचे नेते आहे, त्यांनी जनक आहेत। कृषी मंत्री पंजाबराव देशमुख त्यांनी कृषी क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखतो, त्यांची ओळख आहे, पहिले कृषी मंत्री आहे आणि ही यवतमाळची पहिली आत्महत्या। आणि वसंतराव नाईक रोजगार हमीचे जनक व पागे आणि ते, तर त्यामुळे आज त्याची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून होत आहे। काही कारंजा झालंय, त्यांनी इंग्रजाला कर्ज दिलं होतं, अशी कारंजाची हकीकत आहे या भागाची। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।